स्टार्ट. ओ काका, ओ काका, काका, ओंब्या घेऊ का थोड्याशा? काय म्हणून राहिलं ओंब्या घेऊ का तुमच्या वावरातल्या थोड्याशा? ओंब्या? हा, पाहू ना आता, तुले बी ओंब्या पाहिजे का बा? खाऊ ना काका, घेऊ द्या ना 2. अरे तुले पण 2-4 ओंब्या पाहिजे का बाबा? घे बाबा, तू पण घे आता. खाऊ ना काका, काय नाराज काय तुम्ही असं कोण नाराज नाही बोलले? अरे काय नाही बाबा. अरे मला एक गोष्ट सांग, आता याच्या अगोदर आम्ही सोयाबीन पेरलं होतं. सरकारनं म्हटलं होतं त्याला आम्ही 4,000 रुपये भाव देऊ, पण सरकारनं काही दिलं नाही. आणि त्याच्यानंतर ते 3,000ला विका लागलं. आणि त्याच्यासाठी त्याच्यामध्ये अर्ध तर ते खराबच झालं, आणि अर्ध्यामध्ये ते कसं काय करावं. आणि 2 एकरमध्ये फक्त 4 पोते आले होते बाबा. आता तुला काय सांगू मी गळे. आणि आता सध्या एक काहीतरी घेऊ पेरलं. आता याच्यामध्ये कमीत कमी 10 पोते जरी आले तरी त्या हिशोबानं आता आमच्या शेतकऱ्याचा हाल चालतो असं होऊन राहिला बाबा, की फक्त तुमच्यासाठी एकच गोष्ट आहे, फक्त आश्वासन. आश्वासनपेक्षा दुसरी काय बी गोष्ट नाही आहे. अरे सरकार इकडे आम्हाला फक्त आश्वासन देते की तुमच्यासाठी हे करू, आम्ही तुमच्यासाठी ते करू. आता मला एक गोष्ट सांग, किती दिवसापासून म्हणून राहिली सरकार की तुमचं आम्ही कर्ज मुक्त करून टाकतो, तुम्ही जे कर्ज घेतले शेतीसाठी तेही मुक्त करून टाकतो, पण सरकार काही करून नाही राहिली बाबा. आता याच्यावर काय सांगू तुले, असं आहे ना. तुम्हाला काय भाव पाहिजे काका असा? अरे भाव म्हणजे आमचं तर एवढंच असते बाबा. आता मला एक गोष्ट सांग, सरकार इकडे काही करत नाही. लाल बटनात थांबते. आलं का लक्षात? सरकार इकडे काही करत नाही. आणि हे आपल्या याच्यामध्ये आपल्या व्यापाऱ्यांमध्ये हे जे दलाल सोडलेले आहेत ते आमच्यासारख्या शेतकऱ्याला सोडत नाही. आता कसं करावं? आता मला एक गोष्ट सांग, याच्यामध्ये काही उरत नाही आम्हाला. आता सोयाबीन मध्ये तुला मला सांग, 4 पोते झाले होते, 3,000च्या हिशोबाने किती पैसे होऊन राहिले सांग? 12,000 रुपये. अरे तुमच्यासारखे लेकरं, शिक्षित लेकरं फक्त 12,000 रुपये महिना कमवतात, आणि ती 3-4 महिन्यापासून इकडून तिकडून कर्ज घेऊन हे करून हे सगळं ओंध केलं तरी त्याच्यामध्ये 12,000 रुपये निघत नाही. काय आमच्या पोरांनी शिक्षण करावं, काय पुढे वागावं, काय कसं करावं, काही आम्हाला कळून नाही राहिलं. आता इकडची सरकारचं असं, आणि तिकडेही बस फक्त आमच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी आश्वासनं, बाकी काही चोरलं नाही बाबा, फक्त आश्वासनं. काका तुम्हाला असा काय भाव पाहिजे सोयाबीनचा असा? अरे भाव म्हणजे काय, 2 वेळचं आम्ही लोक जेवण करू शकू एवढंच पाहिजे आम्हाला. ना काही बंगला पाहिजे, ना गाडी पाहिजे, ना आमच्या बायकोंना अशा शौक आहेत की इकडे फिरायला जाय आणि तिकडे फिरायला जाय, कोणाला काहीच नाही आहे. आम्हाला फक्त पाहिजे तर फक्त 2 वेळचं जेवण, बाकी आता त्या परमेश्वराची आता हा इच्छा. तुमचा गहू आहे, तुम्हाला या गव्हाला काय भाव पाहिजे? अरे गव्हाला काय, आता गव्हाचं पेरलं, आता सध्या याच्यावर फक्त आश्वासन सुरू आहे. याले पुढे आम्ही चांगले भाव देऊ, 35 ते 4,000 पर्यंत नेऊ असे आश्वासन देऊन राहिले. पण हे चोट्टे कायले देऊन राहिले, कारण पुढे आता इलेक्शन येऊन राहिलं म्हणून. जा बाबा, काहीतरी काम करू दे, तू तुझ्या शिक्षणाचा पाय, तुला काय पाहिजे ओंबा ओंबा तेही घेऊन टाक सायचं. ठीक आहे.